मित्रांनो, हे दिवसाचं माझं पहिलं काम आहे. आता या ठिकाणी मी डिश टी व्हीचे सिग्नल सेटअप करण्यासाठी आलो आहे. सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती, तर हा माझा पहिला काम आहे दिवसाचा. आता मी या ठिकाणी आलो तर सिग्नल चेकअप चालू आहे माझं. फायनली मित्रांनो, मला सिग्नल मिळालेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. जर का समजा तुमच्या छत्रीला सुद्धा या प्रकारे LNB फुटलेली असेल तर यावर एकच उपाय आहे. याच्यावरती तुम्ही एखादी जे ट्रान्सपरंट बरणी असते ना, ते यावरती टाकून घ्यायची, म्हणजे तुम्हाला सिग्नलचा प्रॉब्लेम येणार नाही. तर हे इथलं माझं काम संपलेलं आहे. चला आता पुढच्या कामाला लागूया. चलो. तुमच्या हातची फिटिंग हालत नाही सहसा. दिवसभरातून मित्रांनो मी आज 2 काम केले आहेत. आता तुम्ही बघू शकता, मी वाटेने जात असताना या ठिकाणचा व्ह्यू किती सुंदर आहे. तर आता 2 दिवसापासून आमच्या इकडे सतत पाऊस येत होता. तर आता मी नदीवर जाणार आहे. नदीवरती पाणी किती वाढलं आहे हे बघण्यासाठी मी जाणार आहे. तर तुम्ही व्लॉगमध्ये बनून राहा. आपण आता वैनगंगा रिव्हरचं व्ह्यू बघण्यासाठी जातो. ही आहे मित्रांनो आमच्या गावाला लागून वाहणारी वैनगंगा रिव्हर. तर सततच्या 2 दिवसाच्या पावसामुळे या नदीचा प्रवाह वाढला आहे. तर मी हे बघण्यासाठी आलो होतो की या नदीला किती पाणी आलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पात्र पूर्णपणे भरलेलं आहे आणि हे भरून वाहत आहे नदी. तर मित्रांनो, ही आमच्या गडचिरोली जिल्ह्याला लाभलेले फार मोठे वरदान आहे. कारण की ही 12माही नदी आहे मित्रांनो, आणि 12ही महिने या नदीला पाणी असते. तर आमच्या गावाला सुद्धा या पाण्याचा भरपूर उपयोग होत असते. कारण की आम्हाला पिण्याचं शुद्ध पाणी जे आहे ना मित्रांनो, ते याच नदीमधून आम्हाला अवेलेबल होत असते. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तुमच्या गावावरून सुद्धा ही नदी वाहते का? खूप दिवसाची मनात इच्छा होती मित्रांनो की आपण सुद्धा व्लॉगिंग चॅनल स्टार्ट करावे. परंतु कॅमेऱ्यासमोर येतात मित्रांनो, आपण कॅमेऱ्यासमोर काय बोलावं हेच कळत नाही. पण अटकत का होईना मी आता व्लॉगिंग स्टार्ट केली आहे. तर मी आपल्या रोजच्या जीवनातील जे माझे काम असतात, जो माझा प्रवास असतो, माझं काम मुख्यतः म्हणजे डिटेच फिटिंगचं आहे. त्याच्यासाठी मी रोज प्रवास करत असतो, वेगवेगळ्या गावाला जात असतो. तिथं कशाप्रकारे मी काम करतो याचा सर्व अनुभव मी आपल्या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि मला पुढे नेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुमच्या सपोर्ट केल्यानंतरच मी समोर जाऊ शकतो हे मला माहीत आहे, आणि तुम्ही मला नक्कीच सपोर्ट कराल हे सुद्धा मला माहीत आहे.